राज्यामध्ये समृद्धी महामार्ग, सोलापूर धुळे महामार्ग, पालखी मार्ग आणि मुंबई पुणे मिसिंग लिंक, त्याचबरोबर मुंबईतील कोस्टल रोड अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून रस्त्याचं एक मोठं जाळं विणलं गेलंय। यामध्ये आता शक्तिपीठ महामार्गाचा देखील समावेश होतोय। पण कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामधून शक्तिपीठ महामार्गाला गेल्या दोन वर्षांमध्ये मोठा विरोध झालेला होता। त्यानंतर आता या महामार्गाचा मार्गच बदलण्यात आलाय। या महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मान्यता देखील मिळाली आहे। पण आता या सुधारित आराखड्यामुळे प्रकल्पाचा खर्च त्याचबरोबर या महामार्गाचं अंतर देखील मोठं वाढलंय। पाहूयात। शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे, कोण म्हणतंय रद्द होत नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्याला मान्यता मिळाली आहे। काही जिल्ह्यांतून या शक्तिपीठ महामार्गाला मोठा विरोध झाला होता। शेतकरी आणि काही संघटनांनी रस्त्यावरती उतरून आंदोलनही केलं, तर काही ठिकाणी या महामार्गाचं स्वागतही झालं होतं। खरं तर शक्तिपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्याला फेब्रुवारी 2024 मध्येच मान्यता मिळाली होती। तेव्हाच्या नियोजनानुसार 3 वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळावरती होती आणि त्यानुसारच MSRDCनं प्रकल्पाची आखणी करून भूसंपादनाची ही प्रक्रिया सुरू केली होती। तेव्हा हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा 12 जिल्ह्यांतून जाणार होता। पुढे कोकण एक्सप्रेसवेला महाराष्ट्र गोवा हद्दीवरती जोडला जाण्याचाही प्रस्ताव होता। पण कोल्हापूर आणि सांगलीसह काही जिल्ह्यातील शेतकरी आणि जमीनधारकांकडून या प्रकल्पाला कडाडून विरोध झाला। ऐन निवडणुकीच्या तोंडावरच महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिला आणि महामार्ग रद्द करण्यात आला, ज्यानंतर आता त्याच्या सुधारित आराखड्याला मान्यता मिळाली आहे। राज्यातील अनेक तीर्थक्षेत्र जोडणाऱ्या या शक्तिपीठ महामार्गातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले आणि कागल तालुका वगळला जाणार आहे। आता हा महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार आहे। शक्तिपीठ आता पन्हाळा, करवीर आणि चंदगड या तालुक्यांतून जाईल। त्यामुळेच मूळ 802 किलोमीटर लांबीच्या या मार्गाची लांबी 54 किलोमीटरनं वाढली आहे आणि आता याची लांबी झाली आहे 856 किलोमीटर। महामार्गाच्या याच सुधारित आराखड्यामुळे काही तीर्थस्थळांचं अंतर वाढलंय, तर काही तीर्थस्थळांचं क्षेत्र हे जवळ आलंय। कोणत्या तीर्थक्षेत्राचं अंतर वाढलंय? रेणुकामाता माहूरगड 17 किलोमीटर, परळी वैजनाथ 11 किलोमीटर, तुळजाभवानी मंदिर 14 किलोमीटर, औंढा नागनाथ 14 किलोमीटर, विठ्ठल मंदिर पंढरपूर 25 किलोमीटर, महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर 8 किलोमीटर, शिव मंदिर कुणकेश्वर 25 किलोमीटर, रेडी गणपती 32 किलोमीटर। आता पाहूयात कोणती तीर्थक्षेत्र महामार्गापासून जवळ आली आहेत। योगेश्वरी मंदिर अंबाजोगाई 6 किलोमीटर, बाळूमामा मंदिर अमदापूर 1 किलोमीटर, पत्रादेवी सिंधुदुर्ग 1 किलोमीटर, तर नरसोबाची वाडी आणि ज्योतिबा 6 ते 7 किलोमीटर। या सुधारित आराखड्यामुळे महामार्गाची लांबी तर वाढलीच आहे, शिवाय प्रकल्पाच्या खर्चातही भली मोठी वाढ झाली आहे। प्रकल्पाचा बांधकाम खर्च 50,000 कोटींवरून थेट 66,000 कोटींपर्यंत वाढलाय। तसंच 500 ते 600 हेक्टर अधिक जमिनीचं भूसंपादन आता करावं लागेल। भूसंपादन, पर्यावरण विषयक परवानग्या या सगळ्यांमुळेच प्रकल्पाचा खर्च तब्बल 1,15,000 कोटींच्या घरात जाण्याची ही शक्यता वर्तवली जाते। या सगळ्या दरम्यान सरकारचं हे कृत्य म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असा आरोप शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या गिरीश पोंडे यांनी केलाय। शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्यासाठी आज शक्तिपीठ महामार्गामधील नवीन रेखांकन बदलाचा GR जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे। गेले 2 वर्ष झालं 12 जिल्ह्यातील शेतकरी यावर आंदोलन करत आहेत, पण आता वर्धा, यवतमाळ, लातूर आणि बीड हे 4 जिल्हे वगळता उरलेल्या 8 जिल्ह्यांमध्ये
रेखांकन जे आहे अलाइनमेंट आहे ती पूर्णपणे बदलण्यात आलेली आहे आणि पुन्हा नव्यानं सातारा जिल्हा त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं सरकारने गेल्या 2 वर्षामध्ये कोणतंच शहाणपण घेतलेलं नाही आहे. तर शक्तीपीठ महामार्ग हा विकासाचा मार्ग आहे असं मंत्री नितेश राणे म्हणाले. आणि दुसरीकडे महामार्गाला अजूनही विरोध झाला तर आम्ही सर्वजण मिळून मुख्यमंत्र्यांना भेटू असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. बघा, शक्तीपीठ महामार्ग हा आपल्यासाठी विकास मार्ग आहे. हा महामार्ग जो विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे, त्याला आपण पहिला जो प्लॅन होता त्याचा जास्त फायदा गोवाकडे होत होता, कारण तो रस्ता निघतच होता डायरेक्ट गोव्यामध्ये. आता विरोध असेल तर त्यांनी तो करावा ना. आता माझा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघाची जबाबदारी पार पाडलेली आहे. आता जिल्ह्याचा नेता म्हणून आता जेव्हा हे शेतकरी भेटतील आणि फार मोठं नुकसान होणार असेल तर आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटू. महामार्गाच्या याच सुधारित आराखड्यानुसार आता हा महामार्ग 13 जिल्हे आणि 40 तालुक्यातून जाणार आहे. राज्यातील प्रमुख शक्तिपीठांसह 21 धार्मिक स्थळांना हा महामार्ग जोडेल आणि म्हणूनच नागपूर ते गोवा प्रवासाचा हा कालावधी 18 तासांवरून केवळ 8 तासांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.